अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, श्रावणामध्ये सत्यनारायण केल्याने काय घडते, आपल्या आयुष्यात काय बदल होतो. आणि हे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे आणि हा हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यामध्ये छोटीतले छोटी जरी सेवा केली तर आपल्याला अधिक पटीने फळ प्राप्त होत असतं. म्हणून कुठलीही आपल्याला सेवा करताना छोटी मोठी आपल्याला विचार करायचा नाही. फक्त आपण ह्या महिने जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे, नाम जप करायचा आहे. जितकं तुम्ही नाम जप करता, स्तोत्र पठण करता, तितकं आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असतं. म्हणून श्रावणामध्ये जितकी सेवा करता येईल तितकं आवर्जून सेवा करायची आणि ही सेवा तुम्ही कोणीही करू शकतं. सत्यनारायणची सेवाला सुद्धा मुलगा असो, मुलगी असो, आपण म्हणतो की सत्यनारायणाची पूजा मुलांनीच करावी, माणसांनीच करावी. पण ज्या घरामध्ये आता माणसं समजा परगावी गेलेले आहेत, कुठे गेलेले आहेत, तर त्यांनी कसं करणार? मग त्या म्हणजे असं देवाजवळ असा न्याय नाहीच आहे, की माणूस, बाई, की सगळ्यांनाच भगवान शिवाची विष्णूंची पूजा करायची असते. भगवान विष्णूंना सेवा करायची असते. तर ही सत्यनारायण एक सेवा आहे. त्यामुळे ही पूजेला कोणीही बसू शकतं. असं कुठलाच नियम नाही, की माणसाने आणि बायकांनी या पूजेला म्हणजे माणसाने बसायचं, बायकांनी बसू नये. जोडीनं बसलं तर खूपच चांगलं आहे. पण आता काही वेळेस माणसं म्हणजे परगावी असतात, तर मग त्यांना करायचंय, तर मग बायका पण पूजेला बसू शकतात, मुलंही बसू शकतात. आणि तुम्ही दर हे पौर्णिमेला सुद्धा सत्यनारायणाचं व्रत करू शकता. तर आता श्रावण महिन्यामध्ये बरेच जण 4 सोमवारी हे श्रावणामध्ये 4ही सोमवारी सत्यनारायणचं व्रत करतात. तर त्यांच्या आयुष्यामध्ये बघा तुम्ही सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. जेव्हा सत्यनारायणाची आपण पूजा करतो, तेव्हा भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तसंच हे श्रावण महिना आपण भगवान शिवाची सुद्धा खूप सेवा करत असतो आणि भगवान शिवाला हा श्रावण महिना समर्पित आहे. तर बघा, आता समुद्र मंथनामधून जेव्हा म्हणजे त्या हलालीमधून विष निघालं, तर ते विष आपल्या भगवान शंकराने प्राशन केलं होतं आणि भगवान शिवाने प्राशन केल्यानंतर आपल्यावर, आपल्या म्हणजे भक्तांवर कुठलंही संकट येऊ नये म्हणून हे भगवान शिवाने ते विष प्राशन केलं आणि त्याचा दाह निर्माण झाला त्यांच्या गळ्याभोवती. तर ते दाह शांत होण्यासाठी जेव्हा भक्तगणांनी म्हणजे भगवान शिवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करायचं हे केलं, ठरवलं सगळ्यांनी. तर सगळ्यांनी पाणी अर्पण म्हणजे जल अर्पण करत राहिले. त्यामुळे ते दाह शांत होत गेला आणि तोच महिना म्हणजे श्रावण महिना होता. म्हणून ही अशी आपली आख्यायिका आहे, की दर श्रावण महिन्यामध्ये रोज आपण शिवांची पूजा करतो. आपण पंचामृताने आपल्या पिंडीवर अभिषेक करतो, पाणीने अभिषेक करतो. तर हे आपलं त्या भगवान शिवाचा दाह कमी होण्यासाठी आपल्याला हे आपल्या महिनाभर आपण जल अर्पण करत असतो. तर हे आपण जल अर्पण केल्याने आपल्या भगवान शिवाच्या घशामधील जे काही विष प्राशन केलं त्याचा दाह कमी होत असतो. म्हणून ह्या महिन्यामध्ये आवर्जून सगळ्यांनी आपल्याला काही नाही जमलं तरी आपल्याला 1 लोटा जल का होईना आपल्याला त्या रोज भगवान शिवाला अर्पण करायचं आहे. आपल्याकडून फुल नाही फुलाच्या पाकळीनं आपल्या म्हणजे भगवान शिवाची दाह कमी होईल म्हणून ही आपल्याला सेवा करायची आहे. आणि ही सेवा आवर्जून करा आणि सगळ्यांनी लहान मोठे अगदी लहान मुलींना सुद्धा आपण आता न लग्न झालेल्या मुलींनी सुद्धा ही सेवा करायला चालते. मुलांनी करायला चालते. हे सगळ्यांनी आपल्याला 1 लोटा जल का होईना आपल्याला भगवान शिवाला म्हणजे अर्पण करायचं आहे आणि ह्यानी आपला दाह कमी झाला, की आपल्याला भगवान शिव आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर आपल्याला पूजा करताना काय घेऊन जायचंय? तर भगवान शिवाला ताटात आपल्याला भस्म न्यायचं आहे, पांढरी फुलं न्यायची आहे, पांढरी वस्त्रमाळ न्यायची आहे आणि जे काही तुम्हाला शिवमूठ वगैरे व्हायची आहे, ती सुद्धा शिवमूठ तुम्ही घेऊन जाऊ शकता. तांदूळ, तीळ जे आपल्याला पहिल्या सोमवारी, दुसऱ्या सोमवारी जे लागेल ते आपल्याला त्या पूजेच्या ताटात घेऊन जायचं आहे. आणि जेव्हा आपण भस्म लावतो, तर 3 बोटांनी आपल्याला पिंडीला 3 बोटं ओढायची आहेत. जेव्हा हे ब्रह्मा, विष्णू, महेश आपण हे 3 बोटं लावतो, तेव्हा तिघांची आपल्याकडनं पूजा होते. तर हे असं भस्म आपल्याला 3 बोटांनी लावायचं आहे. आणि ते आपण नंतर त्यांना लावल्यानंतर आपल्या ते कपाळी आपल्याला पण लावायचं आहे. कारण आपल्याला सुद्धा आपल्या शरीरातली काही बाधा वगैरे असेल तर ती निघून जाते आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होत असते. जेव्हा आपण भगवान शिवाची पूजा करतो, तेव्हा आपलं मन सुद्धा असं प्रसन्न होतं, तल्लीन, की आपण सुद्धा असं म्हणजे आतून फ्रेश वाटायला लागतो. मग आपला नामजप चांगला व्हायला लागतो. आपल्यात जो काही आळस पडलेला असतो तो सुद्धा निघून जातो. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे भगवान शिवाची सुद्धा पूजा करायची आहे. आणि घरामध्ये आपण जर सतत नामजप केला, तर आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक वातावरण तयार होईल. तर हे जे नामजप आहे, तर जितकं तुम्ही नामजप करताल श्रावण महिन्यामध्ये, तितकं आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असतं. कारण ह्या श्रावण महिन्यामध्ये
जितकं तुम्ही नामजप करताल, तितकं म्हणजे भगवान शिव आणि म्हणजे भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी हे जागृत आपल्याला असतं. हे महिना त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला अधिक पटीने फळ देणारा महिना आहे. त्याच्यामुळे तुम्ही जितकी सेवा करता येईल, सत्यनारायणची सेवा करा. श्रावणी सोमवारची आहेच आहे आपली. दर 4 सोमवार आपल्याला हे करायचेच आहेत. पण ना रोजचं सुद्धा शिवाची पूजा, भगवान हरिविष्णूंची सेवा, माता लक्ष्मीची सेवा आवर्जून करायची आहे. कारण जितकं तुम्ही केलं, तितकं आपल्याला पुण्य प्राप्त होईल आणि आपल्या जे काही घरामध्ये सुख शांती हरवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला मिळून जाईल. सुख शांती ऐश्वर्य आपल्या घरात लाभेल. लक्ष्मी सतत वास करेल. तर ही आपल्याला आपल्याला श्रावण महिना अशी पूजा करायची आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे. तुम्हाला मंदिरात जाणं झालं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही घरच्याच आपल्या भगवान शिवशंकराच्या पिंडीवर आपल्याला हे अभिषेक वगैरे पूजा आपण घरी करू शकतो. आणि जेव्हा आपण हे अभिषेक करतो तर त्याचं तीर्थ आपल्याला सगळ्यांना घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी काही डोक्यातले विचार आहेत ते सुद्धा म्हणजे वाईट विचार निघून जातील आणि चांगले विचार येऊन आपण सुद्धा म्हणजे भगवान शिवाच्या सेवेला आपण लागू. तर आपल्या मनामध्ये चांगले विचार आले की आपल्या घरामध्ये सुद्धा प्रसन्न वातावरण तयार होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.